मित्रांनो, पेडगावचं आदत मैदान होतं आहे. या मैदानामध्ये कुठले आदत गुलाल पात्र झालेत, चला बघूया आणि जाणूया बरंच काही. या माझ्याबरोबर गुलाल पात्र झालेलं आहे. सांगा कुठला आहे वासरू? माळशिरस तालुका गाव मोठीवाडी. मोठा आहे एकदम. हां, विकत आणलाय घरच्या घ्यायचा? घरच्याच गायचं आहे. बर, कोणाची पैदास आहे? कोणाला बैल काळेबाग बार गावातला बैल. किती महिन्यात आहे? ते आता 2 वर्ष झाली. किती? 2 वर्ष. 2 वर्ष. हा. आणि पैरा कोणावर होता? सुंदर कचरेवाडीचा सुंदर. ह्याच्या अगोदर काय काय कामगिरी राहिली? ह्याच्या अगोदर सलग हे 9वा फायनलसाठी पात्र आहे ना. 18वा गुलाल सलग. सलग. हा. नाव काय आहे याचं? चिक्क्या मोठेवाडीचा आदत किंग चिक्क्या. मोठेवाडीचा चिक्या. हा. पैरा कोणी केला होता? पहिरा भैया ड्रायव्हरने मी स्वतः केलता. बरं 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 बरं. आणि घरी काय करतात? घरची पार्श्वभूमी घरची शेती आहे आपल्याला. किती एकर? 6 एकर आहे. सांगा पुन्हा एकदा ओळख सांगा आणि कुठला आहे ते सांगा. हा मोठेवाडीचा आहे आणि गावातील पहिलाच हिंद केसरी झालाय आज. हां. मोठेवाडीचा मोठ्या मैदानात पहिल्यांदाच राहिलाय. म्हणजे सलग त्याचा गुलाल आहे तर 1-2. पण आजच्या पेडगावच्या मैदानात पहिल्यांदाच फायनलसाठी पात्र झालाय. गावातला हिंद केसरी झालाय आज. ऑल द बेस्ट. धन्यवाद. पळाला सुंदर बरोबर. हा सुंदर कचरेवाडीचा सुंदर. ऑल द बेस्ट. बरं, कोण आहेत मालक? नाव सांगा. पांडुरंग अण्णा किसरे. बरं. आणि किती महिन्यात आहे? 14 महिन्याचं आहे वासरू. बरं, तसं लवकर पळवलं. आणि कुणाची पैदास आहे? पहिलंच नाही ते खरेदी केलं. हां, केलेलं. कुठली खरेदी? घरगुती जाऊन घेतलेलं. हां, बाजारातलं नाही. कितीची खरेदी? खरेदी थोडक्यातली 71,000ची खरेदी. हां, ह्याच्या अगोदर काय कामगिरी राहिली? 3 मैदानात ते गटपास होता आणि एकच मैदानात मार काढलेला होता. आणि आता हे 5वं मैदान फायनलला डायरेक्ट हिंद केसरी पेडगाव. पेडगाव सारख्या मैदानात फायनल झालं. पायरा कुठला होता? सरजा रॉकेट सरजा पाडळीचा. बर, चालेल. कोणी गेला होता पायरा? ते ओमखेडेकर आहेत ते नाही घेतला. चालेल चालेल. पुन्हा एकदा ओळख सांगा आणि कुठे असतो हे वासरू ते सांगा. ओळख पांडुरंग अण्णा किसरे राहणार पटरवाडी यांचं वासरू आहे. आणि नाव काय? नाव कटप्पा 4x4 आणि गट कडेने काढलेला. बर, पहिल्याच गटात कडनं खोंड पळाला. पहिल्याच हां. गटात. आणि सेमी 6 नंबर सेमी 6 नंबर तास. चालेल. ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या प्रवासाला. अजून एक नवीन चेहऱ्याची ओळख सांगा वासराची. छोटा अर्जुन. छोटा अर्जुन. बरं, कुठला आहे हा छोटा अर्जुन? वडकी. हां. आणि कुठली खरेदी आहे याची? ही खरेदी संभाजीनगरची. बर. आणि आता किती महिन्यात आहे अर्जुन? अर्जुन असं मला वाटतं एक वर्षाचा 1.5 वर्षाचा असं 1.5 वर्षाचा. पहिला कोणावर होता? कंदूरचा राजा उर्मिलात आहे मात आहे त्यांच्या. कोणी केला होता पहिला? हा बापू शेठ आंबेकर आहे ना, त्यांनी करून दिलं आपल्याला. हां. आणि ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हर आपलं आटील ड्रायव्हर, आप्पा ड्रायव्हर काढून. आप्पा ड्रायव्हर होते. हे भाऊ ये ना इकडं. आणि काय सांगाल, कशा पद्धतीनं शिकवण वगैरे दिली का पहिल्यापासूनच पळायचं? नाही ह्याला इथं आल्यावर बऱ्यापैकी ट्रेनिंग दिली. हे आमचे बाचे भाऊ शावळे, बापू शावळे, अजून अथर्व थोपटे आणि मोनेशबाई आंबेकर, ह्या चौघांनी सगळ्यांनी आणि आमची टीम आहे सगळी, यांनी सगळ्यांनी ट्रेन करून दिलं. जर पुन्हा एकदा वासराची ओळख सांगा, तुम्ही काय करता ते सांगा. मी माझा व्यवसाय मशनीत कंपन्यांना क्रेनचा व्यवसाय माझा. आणि हे गावातले आमची बाची कंपनी सगळी, हे सगळे बैल त्यांची तेच असते समजा. फायनलला पात्र झालेला आहे बघा नवीन चेहरा आदत अर्जुन. कोण गुरु याचा? त्याचा गुरु म्हणायला लागेल मोठा अर्जुन. मोठा अर्जुन. बर. आणि मला वाटते अर्जुन आणि राजानंच कमाल केलेली. हां, तर पुन्हा एकदा फक्त बैल बदलला पण नाव सेम आहे. सेम झालं. आणि आत्ताच ताईंच्या पशी होतं, ताईंनी बोलवलं होतं अर्जुन आणि राजा हे नाव दार्जिने. हां, आज काहीतरी करू. चालेल चालेल. ऑल द बेस्ट तुम्हाला. पण गुलाल पात्र होणं एवढ्या मोठ्या मैदानात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सोपं नाही एवढ्या मोठ्या मैदानात राहणं. 1200-1300 गाडीत राहणं आत्ताच्या काळातलं कठीण आहे. पण वासरून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वासरू आज फायनलला राहील. डावीनं उजवीनं पळतो. डावीने तसं दोन्ही गांधी पळतं, पण आज डावीने पळालं. चालेल. ऑल द बेस्ट. धन्यवाद. नवीन चेहरा, नवीन वासरू. कुठला आहे? बोंबाळवाडीचा नाग्या. नाग्या. कुठं आली बोंबाळवाडी? कडेगाव तालुका शाळगाव शेजारी. बर. वासरू खरेदी केली आहे काय घरच्या काय? खरेदी केलेली आहे. कुठली खरेदी आहे? खरेदी आहे किरणाप्पा कालगाववरची. जातीवंत खोंड आहे. जातीवंत आहे. ह्याच्या अगोदर काय कामगिरी राहिलेली?
कामगाराच्या आधी 6 गुलाल झालेत, 6 क्वार्टर झालेत. आतापर्यंत गट झालेत आमचे 27-28. 3-4 गटाला आम्ही मार खाल्ला फक्त. बैलच पुरत नव्हता आजपर्यंत, अंधारात होता त्यासाठी. उजवीनं पळतोय का डावीनं? दोन्ही खांदी पब्लिक. आज कोणावर पायरा होता पेडगावच्या मैदानात? जांभरे काकाचा राहुल्या. राहुले. हा कोणी पुण्यात केला होता पायरा? पैरा झालेला हे जण आम्ही दोघांनी केला. आधी अमरापूर फाटीव झालेला, ते शहाजी मुळीक शाळगाव त्यांनी केलेला आणि रमेश शिंदे. आणि नंतर आम्ही कॉन्टॅक्ट करून हा पैरा जुळून आणला. ते म्हटले अमरापुरात आमची टाकाटाकी लॉबी टच झालेली गाडी 1-2 नंबर उतरलेली, म्हणून नियोजन पेडगावला केलं आम्ही. तुम्ही काय करता? आम्ही आहे कामाला आहे, कंपनीत आहे. आमची शेट आली तर आता पुढे आहेत. हो हे शेट बारके शेट आहेत आमची. म्हणजे पण कामाला असतो आम्ही सगळी शेती मी कामाला करून हँडेल. आमची टीम सगळी गावची पोरं. आमच्या गावात अजून एकही बैल नाही. पहिलाही वस्त्र आहे आमच्या गावात. क्या भरपूर आलेत. अभिमान. आज तर आनंद गंगनाथ भावना. आणि पहिल्यांदाच आमच्या तालुक्यात म्हणलं तर आजच हिंदी केसरी झालेलं वासरू आहे. वा. आणि खरंच आता सत्यांचा गैरलेला गाळा भरपूर काही सांगतोय. मोठं यश भेटलं. मोठं यश बसले. भरपूर करून दिलं तिनं. इच्छेच्या पडील त्यानं नाव कमवून दिलं. चालेल. तुम्हाला शुभेच्छा फायनल पळायचे. पण एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल पात्र होणं तेही आपण वासरू सांभाळतो आणि खऱ्या अर्थानं आणि त्यांचे आम्हाला आहे ना यश द्यायला वाघेरीचे भाव आहेत, बावऱ्याचे हिंदी केसरी मालक. त्यांच्या बावऱ्यावर आम्ही रेसली केलेली होती. त्यांचे गाईड करूनच आम्ही पुढे घडवलेला ह्याला. त्याचा गुरु म्हणता येईल. हा गुरु म्हणता येईल. चालेल. बघा मित्रांनो, हा राहिलेला एक गुलाल पात्र नवीन आदत वासरू. पुन्हा एकदा ओळख सांगा वासराची. बोंबावडीकरांचा नाग्या. नाग्या. तुमचं नाव? माझ्या मुलाच्या नावाने ह्याच्या मुलीच्या नाव शौर्य किरण शेठ मुळीक, नेत्राजी शेवाळे, धर्मराज प्रसन्न, आदर्श गणेश मंडळ, नाग्या फॅन्स, बोंबावाडी. ऑल द बेस्ट. ओळख सांगा वासराची. वासरू शिवा होय. आदत आहे आता. दोन्ही साईडून आतून पळतोय. घरच्या गायचं आहे का विकत? हो घरच्या गायचं. अरे वा, अभिनंदन. घरच्या गायचं वासरू तयार केलेलं आहे. थोडं ॲग्रेसिव्ह आहे हे का नाही? हो ॲग्रेसिव्ह आहे. कुणाची पैदास आहे? ही पैदास आपल्या डॉक्टर विक्रम पाटील वाटेगावचे, त्यांनी सिमेस आणलं होतं, त्याची पैदास आहे. बरं. किती महिन्यात आहे? आत्ता 21 महिन्यात. ह्याच्याबरोबर कुठला बैल पळाला? पायरा कुठला केलेला? जयशेठ पाटील सोनारपाडा 50-50चा नंद्या. नंद्यावर. वासरांची गाडी. वासरांची गाडी. कोणी पायरा गेला होता? पैरा रोहितने केला होता. बरं. आता ह्याच्या अगोदर काय कामगिरी राहिली? ह्याच्या आधी आता त्या दिवशी अमरापूरचं मैदान झालं, तिथं राहिलो होतं फायनलला. आणि आमच्या भागात बरेच मैदान राहिलो फायनल. आता ह्या सीझनला राहतोच जाईल तिथं. चालेल. जास्त वेळ घेत नाही. फायनल पळायला जायचे. पुन्हा एकदा तुमची ओळख सांगा आणि वासरू कुठं असतं ते सांगा. माझं नाव अक्षय पवार भाटवडे. हां. वासरू भाटवड्यातच असतं. कुठं आलं भाटवडे? भाटवडे काळामोडी वाटेगाव शेजारी. चेहऱ्याची ओळख सांगा. कुठला आहे हा चेहरा? बैल आहे कोकरोड मानेवाडीचा. कुठं आलं मानेवाडी? मसवड आणि मायनीच्या मध्येच आहे. बरोबर. होय. ॲग्रेसिव्ह आहे भरपूर. घरच्या गायचा खोंड आहे का? घरच्या गायचा खोंड आहे. आणि हे दादा भोसले, नवनाथ भोसले चिकमौत यांच्या सर्जाची पैदास आहे. सर्जेची पैदास आहे. किती महिन्यात आहे? तो आत्ता झाला की 22 ते 23 महिन्यात झाला. ॲग्रेसिव्ह आहे. ह्याच्या अगोदर काय काय कामगिरी राहिली? याच्या अगोदर जसा मैदानात काढलाय तसा कंटिन्यू बोलायलाच आहे बस. बघू टायगरला दाखवू. बरं. आता काय सांगाल, पायरा कोणावर होता? आता पहिला निमगाव भारत ओळखुंटे निमगावचा सावकार. निमगावचा सावकार आणि टायगर पळाला. कुठलाही वासरू हे? वासरू आपलं घरचंच आहे. गायचं. घरच्या गायचं गाड्यात पळत होतं. मग असंच हे म्हणले आदत आपण आदतला पळू हिंद केसरी. म्हणजे 4 बैलात पळत होतं. बर. हा मित्रांनो बघा, 4 बैलात पळणारे वासरू इथं आलं गुलाल पात्र. गुलाल मोठ्या मैदानात. बर. कोणाची पैदास आहे? नाही असंच आपल्या घरच्या गायला झालं होतं ते, त्याची ती पैदाची. पैरा कोणावर होता? हा भद्रा सोन्याभाऊ गुले. हा त्यांच्याबरोबर पैरा होता आपला. मित्रांनो ह्या बैला बरोबर पैरा होता, बघू शकता. हा भद्रा बरोबर. बर. शिकवण साठी कोणाचा रोल महत्वाचा? कुठल्या बैलात आहे?
तसं शिकवण म्हणजे हा 4 गाड्यातच पळाला बऱ्यापैकी. पुढं कांड्या कांड्यावर आणि जोकडा थोडा कमी झालता. त्याच्यामुळं मग हे म्हणलं मुलांचं म्हणणं आलं की आपण याला चकडीत आणू. नाव सांगा या वासराचं. याचं नाव बंटी आहे. बंटी. हा. आणि कुठं असतो बंटी? वाघुलीत. वाघोली. हा वाघुली. चालेल, ऑल द बेस्ट. हो धन्यवाद. हे वासरू लोणंदच्या इथलं खेड म्हणून आहे, त्यांचं आहे बंटी डॉक्टर खेडचं. काय नाव? काढतोस शहाणा काढतोस म्हणतात. आता आधी आम्ही त्याला येडा काढतोस म्हणायचो, पण समालोचकांना सांगितलं ते तुमच्या म्हणजे नावासाठी पद्धत तुम्ही त्याला येडा का म्हणताय. आणि बरोबर विचार आहे की कुठलाही नंदी येडा नसतो. शहाणा चांगलं नाव ठेवलं. त्याच्यामुळे समालोचकांना शहाणा करून टाक. कुणाची पाहिजे आहे? हे घरच्याच गायची घरचे घ्यायचे पण सिमेंटवरती. हां, डॉक्टर पण घरचा, सगळं घरचं सिस्टम आहे सगळा. बर. आणि कुठं असतो हा खेडमध्येच, खेडमध्येच असतो. प्रॉपर डॉक्टरांच्या घरीच, प्रॉपर डॉक्टरांच्याच घरी असतो. सांगा पण खेड नक्की कुठं? लोणंदच्या इथं खंडाळा रोडला. पैरा पायरा बादल पालेगावचा. कुणी केलेला पैरा? ठीक आहे, यश भैया. यश भैया. यश भैया कुठनं पळतो हा? काढतोस हा उजवीनं दोय खांदी. बर तसं 4 एखादी बाहेरून आतून पळतो. बर. कुणी शिकवलं? ह्याचा गुरु कोण? गुरु ह्याचा गुरु म्हणलं की बाहेर ड्रायव्हर. भैया बाहेर ड्रायव्हर लिंबाची वाडी. आणि बैलाचं नाव सांगायचं तर कुठल्या ह्याच्या बरोबर ह्याच्यासोबत म्हणजे असं घोडीसोबत असा एक वैयक्तिक कुठला असा बैल नाही की त्यासोबतच ही ह्याच्या पळायला. अगोदर काय कामगिरी राहिली? शाहरुख पठाणे त्यांचे सोबत पहिल्यांदा फेरा काढला स्टार्टिंगला. त्याच्यानंतर ना जे मैदानात काढला ते रुटीनलाच लागलं. रुटीनला लागलाय, पण ह्याच्या कुठं कुठं गुलाल घेतलं? कुठं जाईल तिथं 1 नंबर 2 नंबर 1 नंबर 2 नंबर 30-25 प्लस गुलाल आहे त्याचं. काढतोस खेळता? काढतो. खेडचा शाना काढतोस. कुठलं हे वासरू? वासरू बेकोडीचं सोनाडावर भिकवडी. बर. कुठं असतं हे वासरू? बेकोडीतच असतं. खरेदी कुठले? खरेदी सलगरीची. बर. आणि ह्याच्या अगोदर काय कामगिरी राहिली? प्रत्येक मैदानात वासरू गोलाला तर पैरा पेडगावात कोण होता ह्याच्याबरोबर? 5 वडचा सोने हरण्या 5 वडता हरण्या. कुणी केला होता पैरा? सोनाडावर. काय सांगाल हेच वैशिष्ट्य? उजवीनं पळतोय, डावीनं पळतोय, दोन्ही खांदे पळतो, दोन्ही खांदे आतून पळतो. ॲग्रेसिव्ह दिसतोय का? हो सलगरी आहे त्यामुळे राहणार तेवढं. होय. ह्याच्या अगोदरची कामगिरी सांगा की जिथं जाईल तिथं म्हणजे आज 13वा मैदान आहे आणि 9वा गुलाल आहे. 9वा गुलाल आहे. सातत्य. बर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिकवलंय कसं? त्याचा गुरु कोण शिक्षणात? शिकायला घरचीच आपली बैल आहे ते शेतीची, त्यांच्याकडून शिकवलं हळूहळू फेरं काढत. शेतीच्या बैला म्हणजे त्याच्याबरोबर शिक्षण केलं? हो शेतीच्या बैलावर झुपणे आवत असेल. बरं. जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा ओळख सांगा ह्याची. हे भिकवडेकरांना चिक्या. चिक्या भिकवडीकरांचं चिक्या. आणि मालकांचं नाव? शहाजी तामकडे सोनाड्यावर भिकवडी. कुठलाही वासरू? नंदेश्वर, दत्ता मोठे नंदेश्वर. बर. आता किती महिन्यात पदार्पण केलं आहे ना? नाही कोण पहिल्यापासूनच पळतोय, फक्त मोठ्या मैदानात. किती महिन्यात आहे? 17-18 महिन्याचा आहे. कुठली खरेदी आहे? घरचाच आहे. करताय. कुणाची पायदास आहे? हा. वस्तादला माहिती. ह्याच्या अगोदर काय कामगिरी राहिली? 2-3 ठिकाण राहिला. 2-3 ठिकाणी. हा. बर. आणि पैरा साहजिकच पहिला दादांनी केला. जलवा. हा, मित्रांनो, ज्या घाटामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आणि एक नामांकित बैल जलवा बरोबर. वासरू पळत आहे त्यामुळं. ह्याच्या अगोदर पळालाय? नाही जलवा नाही पहिल्यांदा जलवा. बर. ह्याच्या अगोदर ही जी कामगिरी काय काय राहिली? 2 ठिकाणी राहिला होता आणि 2 ठिकाणी क्वार्टरला राहिला होता. नाव काय आहे याचं? रतन. रतन. हा. कुठं असतो हा रतन? नंदेश्वरमध्ये असतो. नंदेश्वर मध्ये. चला, ऑल द बेस्ट. हे पुळकोटे संतोष गलंडे पुळकोटेकरांचा पाखरे आहे. बर. किती महिन्यात आहे? हा एक 23-24 महिन्याचा आहे खोंड. घरच्या काय का विकत आणलेलं? विकत घेतलेला आहे. होय. आणि ह्याच्या अगोदर काय कामगिरी राहिली? आणि कातर खाटावला 7 तारखेला मैदान झालं, तिथं कडून 8 नंबर तासावून 1 नंबर केला होता. आमची जोडी पडलेली होती, राहुल शेठचं मल्हार आमचं पाखरेच. आणि गुरसाळ्यात पण किती तारखेला पळालं? 13 तारखेला 1 नंबर केला होता. आजचं पायऱ्याचं नियोजन कसं? सुजित ड्रायव्हरनंच केलं होतं सगळं. मेन खान उजवी डावीनं? दोन्ही खांदी दोन्ही खांदी कड. बर. एवढ्या मोठ्या मैदानात पहिलंच यश काय? पहिल्यांदाच ही लक्ष्मी पहिल्यांदाच घेतली आणि पहिल्याच मैदानात हिंद केसरीला मान मिळाला. बर. म्हणजे हा पहिलाच बैल आहे का ह्याच्या अगोदर नाही पहिल्यांदाच घेतला आणि पहिल्याच मैदानात हिंद केसरी मान मिळाला. कोण होता गुरु ह्या बैलाला शिकवताना? कुठला बैल होता?
शिकवताना काय गोडीसोबत फेरं काढलं होतं गंगोतीच्या आणि परत ना असंच फेरं टाकत हे करत करत वर आलं. असंच सुजित ड्रायव्हर सारखे मित्रमंडळ भेटले. बर कसं काय आता पुढचं नियोजन? पुढचं काय पुढे मैदान खेळायचं आपलं 4-5 दिवसानं. कोणावर पळाला? हा डोरलेवाडीकरांचा मल्हार. पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा, नंदीचं नाव सांगा. माझं नाव संतोष गलंडे पुळकोटे आणि आदत किंग पाकऱ्या पळकोटेकरांचा. बरं कुठं आलं हे पळकुटी? मसोडपासून 4 किलोमीटर. मित्रांनो, तर हे होते जे पेडगावचं आदत मैदान होते, त्यात गुलाल पात्र छोटे छोटे बच्चे आदत वासरं. तर ह्यातीलच कोणतरी स्टार घडत असतो. पण सुरुवात तर धमाकेदार झाली आहे. सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा. धन्यवाद.